अशा कवळ्या वयात ती पोटूशी असताना आम्ही इश देऊन मारून टाकलं तर काय? आणि तुम्हाला सांगतो, जगातल्या हुशारातल्या हुशार डॉक्टरला सुद्धा माणूस मेल्यावर त्याच्या शरीरात हे इश सापडतच नाही. एकदा का इश पोटात गेलं, 2 दिवसात माणूस कुजून कुजून मरतो. आधी मेंदू बंद पडतो, शरीर कसलं काम करते. जाग्यावर खेळ खालास. आता तुम्ही मला सांगा, अजून मी तुम्ही तुमच्या सूर्याला सगळं सांगणार का? आई, तुझं काय झालं? काय वाईट स्वप्न पडलं होतं का तुला? सूर्या, आई कसल्या तरी संकटात आहे असं वाटलं मला एका क्षणाला. अगं घाबरू नको, स्वप्न होतं ते. सूर्या, मला ना तिची फार काळजी वाटते रे. मी तिला फोन करू का? पण एवढ्या रात्री किती उशीर झालाय अगं. हे बघ, सकाळी तुम्ही एकत्र दर्शनाला भेटणारच आहे ना, मग कशाला आत्ता? नाही रे, आता ना तिच्याशी बोलल्याशिवाय झोप नाही लागणार मला. मी करते फोन. फोन का लागत नाहीये तिचा? तुझा अगं पावसामुळे रेंज जाते कधी कधी. तू कशाला एवढी काळजी करते? तू चल झोप शांत. वाटल्यास ना आपण उद्या सकाळी लवकर जाऊ तिला भेटायला. चल झोप. उगाच भांडले मी आईशी. तिला एवढं बोलायला नको होतं मी. तिच्याशी भांडण झालं म्हणून असं स्वप्न पडलं असेल का? ठीक असेल ना आई? तुझा झोप. चल झोप. वतू नका, वतू नका, वतू नका. वतलंच काय केलं ते? एवढं महागातलं इश वतून टाकलं तुम्ही. आता इश वापरायची आली तर आम्ही काय करायचं? आली का पंचायत? काय करताय तुम्ही? काय करताय? हे काय करताय तू? काय करताय? असं करू नका. मी तर मरीनच, पण तुम्हाला बी सुखानं जगू देणार नाही मी. तुमची सगळी कारस्थानं, माझ्या जीवाला असलेला धोका सगळं मी एका चिठ्ठीत लिहून ठेवलंय. कुठं? तुमच्यापेक्षा जास्त माझ्या लेकीवर विश्वास आहे. तिने मला जेव्हा हे सगळं सांगितलं तेव्हाच तुमची सगळी कारस्थानं मी एका चिठ्ठीत लिहून ठेवली. आणि त्याच्यात हे पण लिहिलं, माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्याला जबाबदार तुम्ही असाल. कधी ना कधी ही वेळ येणार हे माहीतच होतं मला. मरण्याची तयारी लय अगोदर करून ठेवलेली होती मी. हे असं पोरांचा हाल बघत जिवंत राहण्यापेक्षा मरून तुमची लंका जाळलेली बरी. मी मरीनच, तुम्हाला बी खडी फोडायला पाठवीन. माझं ऐका तुम्ही. माझी साधी बाजूला ठेवा. असं जीवाशी खेळू नका तुम्ही. तुम्हाला कधीपासून दुसऱ्याच्या जीवाची काळजी वाटायला लागली? ते काय नाही, माझ्या सूर्याच्या हक्काचं जे काही आहे ते त्याला मिळायला पाहिजे. आपण बोलू ना यावर. आपण बोलू, पण तुम्ही असं जीवाचा खेळ करू नका हो. माझा तुमच्यावर विश्वास नाही. लवकरात लवकर ती कागदपत्र माझ्या हातात द्या, नाहीतर मी काडी वाढीन. थांबा थांबा, तुमच्या मनासारखं होईल. ती सगळी कागदपत्र आम्ही तुमच्या ताब्यात देऊ. बरं तुम्ही बी ती काय ती चिठ्ठी ज्यात तुम्ही सगळं लिहून ठेवलंय ती आमच्या ताब्यात दिली पाहिजे.
एका हातानं कागदपत्र द्यायची झालं तुमच्या मनासारखं. आता मला एकच सांगा, या कागदपत्रांचं तुम्ही काय करणार? ज्याचं हाय त्याला देणार. ही सगळी मालमत्ता माझ्या सूर्याची आहे. आत्ताच्या आत्ता ही त्याला नेऊन सुपूर्द करणार आहे मी. ठीक आहे, ठीक आहे. तुमच्या मनासारखंच होईल सगळं. पण माझं थोडं ऐकून घ्या. पटलं तर बघा. कसं आहे सूर्यकांतराव, फक्त तुमचे भाचे नाहीत, या घरचे जावई बापू पण आहे. त्यांची बहीण आपल्या घरची सुनबाई आहेत. तुम्ही हे कागदपत्र त्यांना नेऊन दिलेत, डोक्यात राग घालून घेतील. आम्ही सांगायला नको काय करतील ह्याचा काहीच नियम नाही. त्यात आपल्या सुनबाई फोटोशे आहेत, काहीतरी भलतंच होऊन बसायचं. म्हणून म्हणतोय थोडं थांबा, थोडं थांबा. आम्ही स्वतः ही कागदपत्र त्यांना द्यायला तुमच्या बरोबर येऊ. आणि नाहीतरी ही कागदपत्र आम्ही तुम्हाला दिलेलीच आहेत ना. आमचं हे शेवटचं ऐका फक्त, बस. मी जर आत्ता सूर्याला कागद द्यायला गेले तर त्याच्या प्रश्नांना काय उत्तर देऊ मी? त्यापेक्षा मालक सोबत असतील तर बरं आहे. सूर्या त्यांनाच काय तो जाब विचारल. पटलं का तुम्हाला? ठीक आहे. पण आपण सूर्याला भेटेपर्यंत ही कागदपत्र माझ्याकडेच असतील. सांगते की आम्ही कुठं काय म्हणतो, तुमच्याकडेच ठेवा. आमचं काहीच म्हणलं नाही.